हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर मी आता ऑफिसमधून घरी जायला निघाले होते आणि थोडेसे उशिराने चालले होते कारण का पाऊस आला होता मध्ये, म्हणून मी थांबले होते ऑफिसमध्येच. आणि जाता भाजी घेतली मी तर घराच्या खाली आणि मला पार्सल भेटलं होतं. तर मी घरी गेल्या सगळ्यात पहिलं मी पार्सलच ओपन करायला बसले. काही फ्रेश वगैरे झाले नाही आणि कारण का मला हे बघायचं होतं कसं आलं कसं नाही. तुम्ही पाहू शकता हा बॉक्स फुटलेला होता. मला हे विचार होता की ह्याच्यामधलं काही म्हणजे खराब नसेल, पण ॲक्च्युली हे चांगलं होतं. फक्त त्या काहीतरी वजनदार पडलं असेल त्याच्यामुळे थोडंसं फाटलेलं असेल ते. पण बाकी सगळं ओके होतं. पण मला थोडीशी भीती वाटत होती म्हणून लगेचच बघायला घेतलं होतं. ते पार्सल माझ्यासाठी नाही तर माझ्या मम्मी पप्पांसाठी घेतलेलं आहे. तर हे आहे ॲगोरेचं एक ट्रिमर आहे जे पायासाठी यूज करतात. तर हे अशा प्रकारे एक मशीन आहे, त्याच्यासोबत हे 3 ट्रिमर दिलेले आहे. एक हार्ड, मीडियम आणि एकदम हलक्या ह्याच्यामध्ये आहे. तर हे 3 ट्रिमर व्यवस्थित असेंबली करता येतात इझिली आणि त्याला चार्जिंगही करता येते. तर चार्जरही दिलेला आहे त्याचा. आणि त्यासोबत क्लीन करण्यासाठी एक ब्रश दिला आहे. सर्वात प्रथम तुम्ही माझ्या पायावर यूज करून बघितला, तुम्ही बघू शकता कितीतरी हे निघालं, डस्ट निघाली, जी काही बॅड स्किन असते ती. आणि हे मम्मीचे पाय, त्याच्यासाठी मी हे मागवलं आहे खास करून. तर हे यूज केल्यानंतर पहिल्या यूजमध्येच मम्मीचे पाय खूप सारे मऊ पडले होते कारण का तिच्या पायात आहे ना असं कापड वगैरे अडकत होतं आणि दुखायचे पाय. पण त्याने खूप सारा चांगला फरक पडला. आणि त्यानंतर मी थोडंसं आहे ना ते मास्क मागवलं होतं, तेही मी लावलं. तर ते मम्मीने एक पूर्ण रात्रभर लावून ठेवलं होतं. ॲक्च्युली 50 ते 90 मिनिट ठेवायचं असतं, पण मम्मीने रात्रभर लावल्यामुळे ना अजून जास्त चांगला फरक पडला. स्टार्टिंगला थोडंसं चावतं कारण का ती डेड स्किन वगैरे असते ना ती निघत असते, त्यामुळे ते थोडंसं चावतं. पण ह्याचा खरंच खूप मला ह्याचा खूप चांगला रिझल्ट भेटला आहे. तुम्ही हे तुमच्या घरातल्या कोणी आईवडिलांसाठी किंवा ज्याचे पाय खराब आहेत खूप सारे, तर त्याच्यासाठी घेऊ शकता. याचा मी जेन्युइन रिव्ह्यू देते. मला एका आठवड्यानंतर मी हा रिव्ह्यू एडिट करते. मला खरंच खूप चांगला रिझल्ट भेटला आहे. तर मी आता हे ना सर्वप्रथम तर मम्मीला पायात कसं घालायचं आहे याचंच मी स्ट्रगल करत होते, कसं ओपन करायचं. पण ॲक्च्युली झालं ओपन आणि अशा प्रकारे मम्मीच्या पायात घातलं. आणि तर ते मला व्यवस्थित घालता येत नव्हतं कारण का मी वरती बसून तिच्या पायात घालता येत होतं. मग सगळ्यात पहिलं मम्मीला म्हटलं की दे मला सोयाला, मायापाशी दे, मी त्याला घेते आणि तू स्वतः घाल, ते व्यवस्थित घालता येईल. तर मग याच्यापाशी नाही कसं स्टिकरही असतं, ते मी नीट काढल्यामुळं ना ते थोडंसं नीट लागलं नाही म्हणून मम्मीने पायच बांधून घेतला. मी जशी त्याच्यासोबत बोलते ना तसं हा पण थोडासा चकळत होता माझ्यासोबत. आणि